होतो मी तर बेशुद्धीत मला आजार झालेला होता, पण माझा परिवार हा शुद्धीत झालेला होता. दारू पिऊन मी जात होतो आणि डोकं माझ्या बायकोचं गरम होतं. अनाप शनाप ते बोलत होती, माझा राग पोरीवर काढत होती. अशा पद्धतीची जी वैचारिक आणि मानसिक स्थिरता जी आहे ती व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातूनच मिळू शकते. त्याकरता माझ्या फॅमिलीचं जे कोऑपरेशन आहे ते फॅमिलीचं कोऑपरेशन खूप अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं राहिलेलं आहे. मला पहिले काय वाटायचं, सरांकडे फॅमिली गेली का आपली पिक्चर बनली असंच वाटत. पण ते पिक्चर नव्हती, आज कळत आहे ते पिक्चर नव्हती, ते मिळालेलं एक जीवनदान होतं माझ्यासाठी. कारण कदाचित त्यांनी एफर्ट जर लावले नसते ना तर मी तर फॅमिलीला इमोशनल झालो असतो, फॅमिली माझी एक्सेप्ट केली असती त्या गोष्टीला आणि मला कदाचित बाहेर काढलं असतं. आणि फॅमिलीने जर मला त्यावेळेस बाहेर काढलं असतं अर्ध्या उपचारामध्ये तर कदाचित मी स्थिर राहू शकलो असतो की नसतो राहू शकलो हे मला अजूनही सांगता येतं. आज मला आनंद होतो की हे 6 वर्ष कसे निघाले, काय निघाले आज कल्पना करत नाही. पण जर कदाचित त्या केंद्रामध्ये नसतो हे 6 वर्ष मी जगलो असतो की नसतो जगलो याची सुद्धा काही गॅरंटी नाही. कारण माझ्या सोबतचे अनेक लोक देवाघरी गेलेले संपलेले